नमस्कार मित्रांनो, बुरहान मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठी 1800+ जागांची भरती होणार आहे आणि याचे ॲप्लिकेशन म्हणजेच फॉर्म भरणे आता सुरू आहे आणि याची लास्ट डेट आहे जी 9 सप्टेंबरपर्यंत तुम्ही असे फॉर्म फिल करू शकता। तर या परीक्षेसाठी जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे, तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या परीक्षेसाठी लागणारी जी स्ट्रॅटेजी आहे, कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कोणते बुक लिस्ट वापरायची आहे आणि ही परीक्षा TCS मार्फत होत आहे, त्यामुळे TCS चे नेमके आवडीचे टॉपिक कोणते आहेत त्यावर पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। तर प्रथम आपल्याला परीक्षेचे स्वरूप आणि संबंधित सूचना त्यांनी दिलेल्या आहेत, हे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। यामध्ये तुम्हाला 4 सब्जेक्ट असणार आहेत, मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज आणि इंटेलेक्चुअल टेस्ट म्हणजेच बौद्धिक चाचणी असणार आहे। यामध्ये त्यांनी 4 ग्रुपमध्ये याचं डिवायडेशन केलेलं आहे। ग्रुप ए मध्ये 6 प्रश्न मराठीचे असतील, 6 प्रश्न इंग्रजीचे असतील, 6 प्रश्न सामान्य ज्ञानचे असतील आणि 7 प्रश्न बौद्धिक चाचणीचे असतील, असे एकूण 25 प्रश्न असतील 25 मिनिटांसाठी। त्यानंतर ग्रुप बी मध्ये 6 प्रश्न मराठीचे असतील, 6 प्रश्न इंग्रजीचे असतील, 7 प्रश्न इथे तुम्हाला जनरल नॉलेजचे असतील आणि 6 प्रश्न इथे तुम्हाला बौद्धिक चाचणीचे असतील, असे एकूण 25 प्रश्न 25 मिनिटासाठी असतील। त्यानंतर ग्रुप सी मध्ये पण त्याच प्रकारे तुम्हाला 25 प्रश्न 25 मिनिटासाठी असतील आणि ग्रुप डी मध्ये पण 25 मिनिटं 25 प्रश्न असतील। यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न जी आहेत ती 100 मिनिटांमध्ये सॉल्व करायची आहेत। यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एकदा जरी ग्रुप ए चा 25 मिनिटाचा टायमर खतम झाला त्यानंतर तुम्ही ग्रुप ए मध्ये वापस येऊ शकत नाही, त्यामुळे 25 मिनिटांमध्येच तुम्हाला हे संपूर्ण प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि त्यानंतरच ग्रुप बी चा टायमिंग सुरू होणार आहे। अशा प्रकारे ग्रुप सी आणि ग्रुप डी पण करणार आहेत। त्यामुळे 25 मिनिटाचा एखाद्या ग्रुपचा टायमिंग संपला की तुम्ही त्या ग्रुपचे जे प्रश्न असतात ते तुम्ही वापस रिव्ह्यू किंवा सॉल्व करू शकणार नाही, त्यामुळे तुम्हाला 25 मिनिटांमध्येच ते 25 प्रश्न सॉल्व करायचे आहेत किंवा त्यांचे जे रिव्ह्यूसाठी तुम्ही प्रश्न सोडणार आहात ते पण त्या 25 मिनिटांमध्येच सॉल्व झाले पाहिजे। तर प्रथम मराठी या विषयामध्ये हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, यामध्ये मी दिलेले आहेत। हे TCS चे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे काळ्या अक्षरामध्ये बोल्ड केलेले आहेत। हे टॉपिक TCS च्या प्रत्येक परीक्षेमध्ये जी झाली आहे TCS मार्फत परीक्षा, त्यामध्ये या टॉपिकवरती प्रश्न आलेलेच आहेत, त्यामुळे हे टॉपिक करूनच जायचे आहेत तुम्हाला नक्की। पहिला टॉपिक आहे काळ व काळाचे प्रकार, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वी, केवल प्रयोगी अव्यय। त्यानंतर प्रयोग आहे, समास आहे, हे 2 खूप महत्त्वाचे आहेत। लिंग, वचन, वाक्यांचे प्रकार आणि रूपांतर, यामध्ये होकारार्थी वाक्य असतील, नकारार्थी वाक्य असतील किंवा मिश्र वाक्य असतील आणि जे इतर वाक्यांचे प्रकार आहेत ते आपल्याला यामध्ये अभ्यास करायचे आहेत। आणि त्यानंतर जे मराठी साहित्य आहेत, जे मराठी पुस्तकं आहेत, त्यांचे लेखक आहेत महत्त्वाचे, ते पण आपल्याला इथे करून जायचे आहेत। त्यानंतर शब्दांमध्ये समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणी आहे, वाक्यप्रचार आहे आणि त्याचा अर्थ आणि उपयोग आहे, हे इत्यादी महत्त्वाचे तुम्हाला तिथे प्रश्न दिसणार आहेत। मराठीमधून तुम्हाला 25 प्रश्न येणार आहेत, त्यामुळे हे सर्वच टॉपिक तुम्हाला इथे करून जायचे आहेत। जे काळ्या अक्षरात दिलेले आहेत म्हणजेच काळ व काळाचे प्रकार, क्रियापद असेल, क्रियाविशेषण असेल, प्रयोग, समास, लिंग, वचन, वाक्यांचे प्रकार आणि मराठी साहित्य आणि हे जे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि वाक्यप्रचार आहेत, एवढे टॉपिक तुम्हाला मस्ट करून जायचे आहेत। या टॉपिकमधूनच तुम्हाला 15 तरी प्रश्न मिनिमम बघायला भेटणार आहेत तिथे। तर मराठीसाठी तुम्ही मोरा वाडंबे सरांचे 2 पुस्तकांचा संच घेऊ शकता, त्यामध्ये एक मराठी व्याकरणचं पुस्तक असते आणि सोबतच एक मराठी व्याकरण आणि शब्दलेखनचं पुस्तक असते। यामधून तुम्ही महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते रीड करू शकता किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे महत्त्वाचे मराठीचे टॉपिक आहेत, फॉर एक्झाम्पल काळ असेल, क्रियापद असेल, क्रियाविशेषण असेल, या सगळ्याच टॉपिकवरती आपण 1 बाय 1 जे महत्त्वाचे ट्रिक्सनुसार व्हिडिओज आहेत ते अपलोड करणार आहोत। त्यामुळे तुम्ही एकदा मोरा वाडंबे सरांचे पुस्तक असेल तर रीड करून घ्या किंवा तुमच्याकडे जे मराठीचे पुस्तक असेल त्यातून तो टॉपिक रीड करून घ्या आणि जेव्हा आपले व्हिडिओज येतील तेव्हा पण तो एकदा रिवाइज करून घ्या, तर तुमचं यामध्ये मराठीमधले जे मार्क्स आहेत ते सुटणार नाहीत। त्यानंतर समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणी आहे, वाक्यप्रचार आहे, हे जे महत्त्वाचे रिपीटेड आहेत TCS मार्फत ते पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून 1 बाय 1 व्हिडिओज घेणार आहोत। त्यानंतर इंग्लिश विषय आहे, इंग्लिशमध्ये
टेन्स असेल, क्वेश्चन टॅग असेल, सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट असेल, स्पॉट द इरर, पंच्युएशन, फिल इन द ब्लँक्स असेल, व्हॉइस असेल, स्पेलिंग असेल, नॅरेशन असेल, आर्टिकल असेल, पॅसेज असेल. त्यानंतर हे शब्दसंग्रह आहे, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम अँड फ्रेजेस असतील, हे पण महत्त्वाचे आहेत. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे म्हणजे TCSचे फेवरेट टॉपिक म्हणजेच टेन्स असेल, क्वेश्चन टॅग असेल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट यावर बेस्ड, स्पॉट द इरर असेल, त्यानंतर व्हॉइस असेल, नॅरेशन असेल, आर्टिकल असेल आणि पॅसेज असेल. हे तुम्हाला यावर प्रश्न 100% एक्झाममध्ये बघायला भेटणार आहेत. त्यामुळे हे तरी टॉपिक तुम्हाला 100% करून जायचे आहेत. यावरती तुम्हाला इझिली मार्क्स भेटू शकतात आणि खूप सोपे टॉपिक्स आहेत. यावर पण आपल्याला वेळ भेटलाच तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून यावर पण 1 बाय 1 आपण महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत त्यावरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत. आणि सोबतच जे महत्त्वाचे सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत, इडियम अँड फ्रेजेस आहेत, त्यांचा पण आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. मराठी प्लस इंग्लिश जी आहे तुम्हाला 12th बेस असणार आहे, म्हणजेच त्याचा जो दर्जा असणार आहे तो 12वीचा असणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या लेवलचं इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमत्ता असणार आहे तुम्हाला. इथे मॅथ्स नसणार आहे. यामुळे तुम्हाला फक्त रिझनिंग असं दिलेलं आहे. त्यामुळे रिझनिंगचे जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण इथे ॲड केलेले आहेत. त्यामध्ये नंबर सिरीज असेल, अल्फाबेट सिरीज असेल, वेगळा शब्द व अंक ओळखणे असेल, समसंबंध असेल अंकांचा, वाक्यावरून निष्कर्ष असेल, वेन डायग्राम असेल, सिलॉगिझम असेल, ब्लड रिलेशन असेल, इनइक्वॅलिटी असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. TCS मार्फत परीक्षा ज्या घेतलेल्या आहेत मागील त्या सर्वांमध्ये तुम्हाला या टॉपिकमधील प्रत्येक एक्झाममध्ये एक ना एक प्रश्न दिसतो आहे. त्यामुळे हे टॉपिक तुम्हाला मस्ट करून जायचे आहेत. आणि या टॉपिकचा अभ्यास करण्यासाठी यूट्यूबची मदत घ्यायची आहे. सिम्पली आपल्याला फॉर एक्झाम्पल ब्लड रिलेशन हा टॉपिक करायचा आहे तर तिथे यूट्यूबवर सर्च करायचं ब्लड रिलेशन रिझनिंग, तर तुम्हाला भरपूर सारे क्लासेस भेटतील. त्यातील कोणतेही क्लासेस आपल्याला फक्त कॉन्सेप्ट इथे लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर जे प्रश्न आहेत ते भरपूर सारे आपण जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही सचिन ढवळे सरांचं प्रॅक्टिस क्वेश्चनचं पुस्तक घेऊ शकता. त्यामध्ये भरपूर सारे तिथे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इंग्लिशसाठी जी आहे तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्यातून तुम्ही त्याचं सॉल्व्ह करू शकता. किंवा तुम्हाला यूट्यूबवरून जरी अभ्यास करायचा असेल तर इंग्लिश विथ राणी मॅम तुम्हाला सर्च करायचं आहे. ह्या SSC CGLसाठी इंग्लिशचे क्लासेस घेत असतात. कुठलाही टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल टेन्स या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर इथे लिहायचं इंग्लिश विथ राणी मॅम टेन्स असं तुम्ही जरी सर्च केलं तरी तुम्हाला तिथे मॅरेथॉन म्हणजेच 2 ते 3 तासांचे लेक्चर भेटून जातील. ते लेक्चर जरी तुम्ही एकदा केले आणि त्याचे शॉर्ट नोट्स जरी बनवून ठेवले तरी तुमच्या एक्झाममध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे. फक्त एकच आहे की हे जे क्लासेस आहेत ते हिंदीमध्ये असणार आहेत, परंतु ते इझिली तुम्हाला समजून जातील. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच GK असणार आहे. GKमध्ये तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न असतील असं लिहिलेलं आहे. त्यानंतर बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. यामध्ये इंटरव्ह्यू नसणार आहे. इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून असेल आणि मराठी भाषा असेल, व्याकरण असेल, सामान्य ज्ञान असेल, बौद्धिक चाचणी असेल, या विषयांची ऑनलाईन परीक्षा जी आहे मराठी भाषेतून घेण्यात येईल असं त्यांनी नमूद केलं आहे. म्हणजेच तुम्हाला इथे बायलिंग्युअल म्हणजेच मराठी आणि इंग्लिशमध्ये जे प्रश्न आपण बघतो इतर एक्झाममध्ये ते इथे नसणार आहेत. यामध्ये सर्वच प्रश्न तुम्हाला मराठी या विषयामध्ये दिसणार आहेत. त्यामुळे मराठीमध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्याची आणि जे इतर टर्म्स आहेत जे आपल्याला अवघड जातात ते समजून घेण्याची तुम्ही ते सवय करून ठेवा. त्यानंतर सामान्य ज्ञान आहे. यामध्ये पण तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत 50 मार्कांसाठी. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी करायचं आहे, करंट अफेअर्स. करंट अफेअर्ससाठी तुम्ही देवा जाधवर सरांचं यूट्यूब चॅनल आहे त्यातून तुम्ही जानेवारी 2024 पासून ते आता म्हणजेच ऑगस्ट 2024पर्यंत संपूर्ण करंट अफेअर करून ठेवा. त्यानंतर ज्यावेळेस एक्झाम येईल, फॉर एक्झाम्पल ऑक्टोबरमध्ये असेल तर तुम्ही एक्झामच्या आधी सप्टेंबरचं पण करून ठेवा किंवा नोव्हेंबरमध्ये एक्झाम असेल तर तुम्ही ऑक्टोबरपर्यंत करून ठेवाल. परंतु सध्या तुम्हाला ऑगस्टपर्यंत संपूर्ण करंट अफेअर करून ठेवायचे आहेत देवा जाधवर सरांच्या
मंथली करंट अफेअर्स सिरीजमधून हे सगळे करंट अफेअर्स तुम्ही करून ठेवा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे इथे. त्यानंतर BMCची माहिती आहे. BMCचं कधी अस्तित्वात झाली, कधी स्थापना झाली, त्याचा कायदा काय, आयुक्तांचे कार्य काय, किती वार्ड आहेत त्याच्यामध्ये, आणि इतर जे बाबी आहेत ते पण तुम्हाला इथे करायचे आहेत. आणि संपूर्ण हा कायदा आणि जी इतर महत्त्वाची माहिती आहे BMCची ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून 1 बाय 1 आपण स्टार्टिंगला हेच व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत सामान्य ज्ञानचे. कारण इतर विषय जे आहेत, फॉर एक्झाम्पल बुद्धिमत्ता असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, हा तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा यूट्यूबवरती भरपूर प्रमाणामध्ये डाटा अवेलेबल आहे. परंतु सामान्य ज्ञान या विषयातील BMCची माहिती, स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्य हे जे माहिती आहे ती यूट्यूबवरती अवेलेबल नाही. त्यामुळे प्रथम आपण या 2 टॉपिकवरती आपण व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत. यातील 4 ते 5 व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हे टॉपिक आहेत हे संपवणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्थानिक बाबी असतील, वैशिष्ट्य असतील, म्हणजेच त्यामध्ये आपल्याला मुंबईचा इतिहास बघायचा आहे, कशा प्रकारे स्थापना झाली, 1960चा कायदा आहे, त्यानंतर मुंबईचा भूगोल आहे, त्याचं स्थान आहे, समुद्रकिनारा आहे, इतर ज्या बाबी आहेत, त्यानंतर मुंबईची अर्थव्यवस्था आहे, स्थानिक पर्यटन स्थळे आहेत, जागतिक वारसा स्थान असतील, त्यानंतर मुंबईतील महत्त्वाचे समाजसुधारक असतील, फॉर एक्झाम्पल नाना शंकरशेठ आहेत, दादाभाई नौरोजी आहेत, बदरुद्दीन तैयबजी आहेत. अशा प्रकारे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल पण तुम्हाला इथे माहीत असायला पाहिजे. तर हे सर्वच आपण 1 बाय 1 व्हिडिओजच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि यासाठी तुम्हाला कुठलीही एक सेपरेट बुक किंवा एक सिंगल सोर्स तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल नाही. त्यामुळे तुम्हाला याचं जे डाटा आहे ते मर्ज करूनच अभ्यास करावा लागणार आहे. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.